काय म्हणलात तुम्ही सुनबाई? हेच, तुम्ही शाळा बंद करणार नाही, शाळेवर कुठलीही कारवाई करणार नाही इथून पुढे, हे सगळं आम्हाला लिहून हवंय. सुनबाई, तुम्हाला मराठीतनं सांगितलेलं कळतंय ना हो सगळ्यांना? अहो आत्ता सांगितलं ना हो आम्ही तुम्हाला, नाही बंद करणार आम्ही शाळा. हो, पण तुम्ही नुसतं सांगितलं ना मॅडम, आम्हाला हे कागदोपत्री हवंय. कशाला हवंय तुम्हाला कागदोपत्री? हा, आम्ही तुम्हाला वचन देतोय, नाही बंद करणार शाळा. आमचा शब्द हेच आमचं वचन समजा की. हो मॅडम, पण तुम्ही शाळा बंद करणार हा निर्णय फक्त सांगितला नाहीत ना आम्हाला, वकिलातर्फे आम्हाला नोटीस पाठवलीत तुम्ही सगळं कागदोपत्री करताय. त्यामुळे शाळा बंद करणार नाही हा निर्णय सुद्धा तुम्ही कागदोपत्री दिलात तर आम्हाला बरं वाटेल, एवढीच विनंती आहे आमची. विनंती की मागणी? विनंती वजा मागणी समजा. तुम्ही कागदोपत्री लिहून दिलं तर आपण पुढच्या गोष्टी लगेच करू शकू. अहो ही लिकापडी वगैरे करायला लई वेळ जातो सुनबाई, चटकन होणारं काम नाही हे. ठीक आहे, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत थांबायला मी तयार आहे, आणि मला नाही वाटत फारसा वेळ लागेल. लगेच कसं काय होणार सांगा बरं? अहो मॅडम, तुमच्याकडे एवढ्या वकिलांची फौज आहे पगारी, तुम्ही सांगितल्यावर ते लगेच करून देतील काम. हा, ते वकील देतील करून, पण तुमचा आमच्यावर विश्वास नाही काय? काय फुलपगारे, तुम्ही का गप बसलात? शाळेचे हेडमास्टर आहे ना हो तुम्ही, बोला की. आम्ही शब्द दिलाय का नाही? हा, मग आता कशाला लिकापडी करत बसायचं? तुम्हाला काय वाटतंय सांगा? नाही, मला वाटतं की अक्षरा जे म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे काय, एकदा हे असं लेखी झालं की तुम्हाला पण त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही ना. या मास्तरीने सगळ्या शिक्षकांचा ब्रेन वॉश केलेला दिसतोय. आता आम्ही काही बोललो तरी सगळे त्यांच्याच बाजूने बोलणार. मास्तरनी तुझ्या सगळ्या खेळ्या कळत्यात आम्हाला, पण आता आम्ही काहीच बोलणार नाही, कारण गरज आम्हाला आहे. काही करून तू आम्हाला घरला यायला पाहिजेस. मागण्या मान्य करू, काय करणार, करणं भागच आहे आम्हाला. मॅडम, काय ठरलं तुमचं? ठीक आहे, कागदोपत्री लिहून देऊ आम्ही. हा, आजच बोलतो वकिलांशी, सगळे कागद तयार करतो. झालं का समाधान? हो. फुलपगारे, लागा आता सगळेजण कामाला. हा, काही टेन्शन घेऊ नका. परीक्षा तोंडावर आलेत का नाही, मग पोरांना जरा नीट शिकवा. काय, लागा कामाला लागा. कागदपत्र तयार झाली की आम्ही तुम्हाला फोन करतो फुलपगारे. हा, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम, आम्ही येतो. थांबा सुनबाई, थांबा. तुम्ही कुठं निघालात? माझा तास आहे मॅडम. नाही, तो तास बीस घ्या तुम्ही, पण आता जरा उरक तर घ्या की. म्हणजे तुमच्या ज्या काय मागण्या आहेत ते एकदम सांगून टाका. असं एक 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 वाढवू नका, काय येळ जातो ना हो त्याच्यात. आणि तुम्हाला तर ठाव आहे आपल्याकडे येळ कमी आहे, पटपट सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नाही, पण मी मागण्या वाढवतच नाहीये मॅडम. तुम्ही ज्या पद्धतीने सगळं करताय त्याच पद्धतीने मी करतेय. आमच्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही सगळं कागदोपत्री करताय ना मॅडम, तसंच मी तुम्हाला म्हणते की लिहून द्या, म्हणजे आपण दोघी सेफ असू. हे बघा, एकदा तुम्ही तुमची सही करून दिलीत ना की मी लगेच घरी येऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या वकिलांनी ड्राफ्ट तयार केला की मला पाठवायला सांगा, मी सगळं चेक करेन. ऐका, आता आता आणि कसलं वाढवतंय तुम्ही हो? म्हणजे आता आम्ही जे काही सांगू तेच वकील तुम्हाला कागदपत्र तयार करून देतील. मग आता आणखी तुम्ही कसलं चेक करत बसताय? नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही जो ड्राफ्ट तयार कराल तो मला एकदा वाचायला लागेल ना. मला काही ॲडिशनल गोष्टी त्यामध्ये टाकायच्या असतील तर त्याही लिहावे लागतील. माझ्याकडे एकदा ड्राफ्ट आला ना तुमचा की मी लगेच वाचते आणि तुम्हाला पाठवते. मॅडम, मलाही सगळं लवकरात लवकर व्हायला हवं आहे, त्यामुळे वकिलांकडे ड्राफ्ट लवकरात लवकर कसा जाईल हे मी बघते. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, बोलवतो आजच वकिलांना आणि ड्राफ्ट तयार करून घेतो.
अधिपती तू बोलवलंस मला काही काम होतं? मास्तरीन महिना फोन लाव जरा. काय चाललंय तिकडे काय कळलं पाहिजे बाबा. एवढ्या वेळ कसलं काय खलबत चाललंय यांचं. लई वेळ झाला रे, मला टेन्शन नाही लागले. माझा फोन तर काय लागत नाही मास्तरीन महिना. तुला बरं मला 5 मिनिटं दे, मी फोन लावतो. आधी त्या सप्लायरशी बोलतो, तो सकाळपासून येऊन बसलाय. नको नको नको, ते सप्लायरचं मी बघतो, तू फोन लावते. बरं. ओमकार सर, ते सप्लायर आले, ते तुम्हाला बोलवते. ती मी बघतो, मी येतो तुमच्या संग. तुला तू मी बघतो, तू मला कळव. हा भाऊजी. हॅलो वहिनी, 2 मिनिटं बोलू शकता का? हो हो बोला ना. वहिनी तुम्ही कुठे आहात आता? मी शाळेत आहे. तुम्ही आणि भुवनेश्वरी मॅडम भेटणार होतात ना? तुम्हाला कसं कळलं? मला अधिपतीने सांगितलं. हा हो, आम्ही भेटणार होतो, भेटलो आम्ही. काय झालं, सगळं ओके ना? असं का विचारताय? वहिनी मी नाही, अधिपतीने विचारायला सांगितलंय. म्हणजे वहिनी ऍक्च्युली सकाळपासून तो खूप टेन्शनमध्ये आहे. तुम्ही दोघी भेटणार आहात म्हटल्यावर तिकडे काय चाललंय, काय घडतंय यासाठी त्याने खूप टेन्शन घेतलंय हो. म्हणून मला त्याने सांगितलं की तुम्हाला फोन करायला. मग त्यांनी का नाही केला फोन? आहेत का त्यांना फोन द्या, मला बोलायचंय त्यांच्याशी. फोन द्या त्यांना. नाही वहिनी, तो जरा बिझी आहे, सप्लायरशी मीटिंग चालू आहे त्याची, त्यामुळे त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला फोन करायला. वहिनी एक विचारू, मॅडम आणि तुमची भेट व्यवस्थित झाली ना? आणि आपल्या शाळेबद्दल सोल्युशन निघालं का? हो हो, मी बोलली त्यांच्याशी. मी मॅडमना स्पष्टपणे सांगितलं की शाळा बंद करणार नाही, कधीही शाळेवर कुठलीही कारवाई त्या करणार नाहीत, हे आम्हाला सगळं लिहून द्या. अरे वा, हे चांगलंच झालं. आणि लिखित असले ना केव्हाही चांगलं. हो, म्हणूनच सांगितलं मी त्यांना. आणि अधिपतींनी सांगा काही काळजी करू नका, मॅडम आता ड्राफ्ट पाठवणार आहेत, तो एकदा मी चेक करेन आणि मग त्यावर सह्या होतील. सांगा अधिपतींना, म्हणा आता काही काळजी करू नका, शाळा सेफ होणार आहे. ठीक आहे वहिनी, मी सांगतो. आणि त्याने खूपच टेन्शन घेतलंय हो. सांगा त्यांना, म्हणून आता काळजीचं काही नाही, मी सगळं ठीक करेन. आणि भाऊजी त्यांच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या, फार हेळसाण करतात ते स्वतःची, काही लक्ष नसतं कशात. तुम्ही काळजी करू नका, त्याच्या खाण्यापिण्याचं आहे ना मी बघतो. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. काय झालं, हतलात का? नाही काही नाही, म्हणजे तुम्ही दोघं एवढे दूर असूनही तुमचं एवढं प्रेम आहे एकमेकांवर, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटतंय. वहिनी तुमचं प्रेम असंच राहून दे. आणि तुम्ही ना लवकर घरी या, म्हणजे माझा मित्र आहे ना रिलॅक्स होईल. तुम्ही घरी आल्याशिवाय त्याच्या जीवाला काही चैन नाही पडणार. माहितीये मला. त्यांना सांगा म्हणा लवकरच येईन घरी परत. आणि मला त्यांना अजून एक निरोप द्यायचा आहे खरं तर. काय सांगायचं वहिनी? नाही म्हणजे मला त्यांना सांगायचंय काहीतरी खूप खूप महत्वाचं सांगायचंय. वहिनी तुम्ही मागच्या वेळी पण मला हाच निरोप दिला होता, आणि मी जेव्हाही त्याला हे काही सांगतो ना तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये येतो वहिनी. आणि तो खूप विचार करत होता की तुम्हाला नक्की काय सांगायचंय त्याला. प्लीज तुम्ही त्याला लवकर काय ते सांगून टाकाव. हो हो, लवकरच सांगेन. ओके वहिनी, ठेवतो मी फोन. हा बाय. ओंक्या, काय झालं, झाला फोन? हो, जस्ट फोन केला होता, माझं बोलणं झालं. तू थोडा आधी आला असतास ना तर तुझं पण बोलणं झालं असतं. काय झालं, काय म्हणले, भेटल्या दोघी? हो, दोघींची भेट झाली आहे. मग? आणि वहिनीने मॅडमकडनं कागदोपत्री लिहून मागितलंय. काय? हेच की त्या कधी शाळा बंद करणार नाहीत. आई शपथ, म्हणजे काय तयार झाले आई साहेब लिहून द्यायला? वकील आता ड्राफ्ट तयार करून देणार आहेत. हा, काय जादू केली मास्तरीन महिने? कसं काय? वहिनीनंच माहिती नक्की त्यांनी काय केलं ते. पण एक सांगतो, अक्षरा वहिनी आहेत ना एकदम मुद्देसूद बोलतात. त्यांचं म्हणणं समोरच्याला एकदम लगेच पटतं. मॅडमना पण पटलं असेल म्हणून तयार झाले असतील. काय झालं, काय माझं घरला गेल्यावरच कळलं बाबा नक्की काय झाले. ते सप्लायरला मी ओके म्हणून सांगितलं, ते पेमेंट देऊन टाक, मी घरला जातो आता. हा भावा थांब, आधी त्यांचा निरोप तरी ऐक. काय? त्यांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय हे बघ आता, आहे का आता महत्वाचं सांगायचं कवा धरणं तेवढंच सांगतात. महत्वाचं सांगायचं काय ते सांगून तर टाका पडदेशी म्हणावं. आता म्हणजे मी तोच विचार करत बसेल काय बाबा यासनी महत्वाचं सांगायचं असेल. हे बघ, तू एवढा विचार करू नकोस. त्यांना जे काय सांगायचंय ना ते काहीतरी चांगलंच असेल. आणि त्या म्हणाल्याच आहेत की मी लवकर घरी येणार आहे, मग त्या सांगतीलच त्या तुला. काय असं म्हणलं त्या? होय. आई शपथ ओंक्या, आंबाबाईकडे एवढीच प्रार्थना, ह्यो दिवस लवकर येऊन दे ओंक्या भास. शाळा बंद करणार नाही हा निर्णय सुद्धा तुम्ही कागदोपत्री दिलात तर आम्हाला बरं वाटेल. कागदपत्र तयार झाली की आम्ही तुम्हाला फोन करतो फुलपगारी. हा आई अंबाबाई, आमचं स्वप्न पूर्ण करायला मनात नसताना बी आम्ही सुनबाईंच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहोत. आता हे स्वप्न पूर्ण करायला तू आमच्या पाठीशी उभी राहा. धनाजी, ए धनाजी, चांद रे.
आईसाहेब, अधिपती आज लवकर आलायसा, काय विशेष? नाही नाही विशेष काय नाही. बोला. काय? बोला की काय बोलायचं होतं ना हो तुम्हाला, काही विचारायचं होतं? नाही नाही मी आपलं असंच काय. अधिपती तुमच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त ओळखतो, बोला. नाही हो काय नाही, तेच म्हणलं तुम्ही आज गेला होता ना भेटायला तिकडे मास्टरीन नाही. हा गेलतो की त्यांना भेटायला. हा मग काय झालं काय बोलणं काय? आता पण येत नाहीच म्हणल्या का काय मग आता? नाही नाही असं नाही म्हणल्या, त्यांनी त्यांच्या काही मागण्या ठेवल्यात त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण आम्हाला तुमचा संसार लवकरात लवकर सुरू व्हायला हवाय अधिपती. म्हणजे नक्की काय करणार आहे? म्हणजे शाळेबद्दलचा आमचा निर्णय आम्ही मागं घेतोय. आम्ही शाळा आता कवाच बंद करणार नाही. काय सांगता तुम्ही? खरंच तुमचा निर्णय मागे घेत आहे? आता खोटं कसं करतात? तुम्हाला तर ठाव आहे आम्ही कवाच खोटं बोलत नाही अधिपती. आणि खरं सांगू का तुम्हाला, आम्ही सुनबाईंना भेटलो आणि आमच्या लक्षात आलं की शाळा अशी एकदम बंद करून नाही चालायचं. काय पोरांचं नुकसान होईल नाही का? इतके शिक्षक आहेत, त्यांचा रोजगार आहे, तिथं पगार मिळतोय त्यांना, त्यांची घरं चालतात. शाळा एकदम बंद केली तर कसं होणार नाही का त्यांचं? खरी गोष्ट आहे. आम्हाला तसलं काही करायचं नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता काय शाळा बंद करायची नाही. आणि आम्ही सुनबाईंना शब्द दिलाय बरं का, की स्टाफचे सगळे पगार एकदम येळच्या येळी होणार, पुढं मागं होणार नाही. कसं आहे, आमच्या परीनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू आम्ही शाळेला. हे खरंच चांगलं आहे. पण तुम्ही कसं काय हो? काय तुम्ही साक्षात्कार झाल्यावर एकदम चांगला निर्णय घेतला. खरंच कसं काय झालं साक्षात्कार? कसा झाला साक्षात्कार काय सांगणार, पण झाला साक्षात्कार. जाऊ दे, ते काही महत्वाचं नाही, ते सोडून द्या आता सगळं. आम्ही शाळा बंद करणार नाही एवढं नक्की. आणि काय सुनबाईनं सगळं कागदपत्री हवंय, तर लिहून पाहिजे त्यांना. तर आम्ही म्हणलं की वकिलांशी बोलतो, कागदपत्र तयार करतो, त्याच्यावर आमच्या सह्या करतो, मग ते कागद नेऊन सुनबाईंना देतो. तुमची पण सही लागल बरं का. हा देतो की. मोठ्या मालकांची पण सही लागल, त्यांच्याशी जरा बोलायला लागल, वकिलांशी पण बोलायचंय. बोलतो आम्ही जरा. ठीक आहे. आई अंबाबाई, लय मोठा चमत्कार झाला हो आज. आमच्या मास्तरीन माईंनी शाळा शेप केली. अंबाबाई थँक्यू ग, खरंच मनापासून थँक्यू. तुझा हात आहे डोसक्यावर म्हणताना सगळं नीट व्हायला लागले. असं सगळं नीट होऊन दे आई. हे सगळं काय चाललंय अक्षरा? काय झालं सर? नाही खरंच काय चाललंय? म्हणजे मॅडम अचानक आल्या काय? तू तुझ्या मागण्या त्यांना सांगितल्यास काय? तुझ्या मागण्या त्यांनी लगेच मान्य केल्या काय? शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला काय? आणि हे सगळं एवढं पटापट कसं काय झालं मला कळतच नाहीये. म्हणजे तू असं काय जादू केलंस, तू काय केलंस की एवढं सगळे पटापट निर्णय बदलले गेले? खरं सांगतो तुला, म्हणजे मॅडम आल्याने अचानक माझ्याशी बोलायला लागलं ना, मला सुचतच नव्हतं काय बोलावं, काय रिॲक्ट व्हावं, काही कळ. आणि अचानक त्यांनी माझी माफी मागितली, माझी स्टाफची, आणि माझी माफी मागितली. माफी माझी, अगं मी कोण आहे त्यांच्यापुढे? त्यांच्यापुढे मी म्हणजे एक ऑर्डिनरी साधा सुद्धा माणूस आहे त्यांच्यापुढे. मी मला कळेच ना. आणि शेवटी मला असं वाटलं की म्हणजे मला असं वाटलं की आत्ता माझी माफी मागतायत, पण नंतर मला नक्कीच ओरडतील. नाही नाही सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मॅडम आता तुम्हाला पुन्हा कधीच काहीच बोलणार नाही. काय ना अक्षरा, की त्यांच्या बोलण्याचं मला तेवढं वाईट वाटत नाही, कारण काय सवय झाली आहे मला एवढ्या वर्षामध्ये. आणि मी नेहमी असा विचार करत आलो की त्यांच्याशी भांडणात नव्हे, पण त्यांच्याशी वाद घालण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ शाळेच्या भल्यासाठी खर्च केला गेला पाहिजे. आणि मी नेहमी तेच करत आलोय. पण एक मात्र नक्की, तुझ्यामुळे हे पहिल्यांदा घडतंय अक्षरा. चक्क मॅडमनी माफी मागितली, ती देखील स्टाफची, माझी. मी कोण त्यांच्यापुढे? मी खूप छोटा माणूस आहे. अहो सर, असं नाहीये. तुम्ही आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहात. तुमच्या पदाचा मान त्यांनी ठेवलाच पाहिजे. आणि सर, आपल्या शाळेचं नुकसान झालं, यामध्ये तुमचा काय दोष आहे? दरवेळी त्या तुम्हाला बोलतात सगळ्यांसमोर, मला नाही आवडत सर, खरंच. आणि एकतर सर, एवढूसं बजेट देतात त्या तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही सगळा कारभार बसवता. नाही नाही सर, ह्याचं त्यांनी कधी कौतुक नाही केलंय.
आणि वर तुम्हाला बोल लावतात त्या. म्हणून मी शेवटी म्हटलं त्यांना की तुम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या, तसं आम्हाला रितसर लिहून द्या आणि सरांची माफी मागा. आणि सर, मी त्यांना असं म्हटलं आणि त्या लगेच तयार झाल्या. म्हणजे अजून काय हवं आपल्याला? नाही नाही, ते मला मान्य आहे, पण एक सांगतो, हे काम फक्त तूच करू शकतेस अक्षरा. तुझ्यामुळे भुवनेश्वरी मॅडमनी आपला शब्द किंवा आपला निर्णय मागे घेतला. तुला कल्पना नाही आहे तू केवढं मोठं काम केलेलं आहेस. सगळ्यांचं भलं आहे याच्यामध्ये. म्हणजे बघ, काय बोलू मी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता नीट पार पडतील, सगळ्या स्टाफचं भलं होणार आहे. सगळा स्टाफ, मी खरंच खरंच तुझे आभारी आहोत. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो अक्षरा की तुझे हे उपकार मी कधीही विसरणं शक्य नाही. सर प्लीज असं नका म्हणू सर. मी खरंच सांगते, तुम्ही मला बाबांसारख्या आहात माझ्या. माझ्या बाबांना जर कोणी बोललं असतं तर मला खूप राग आला असता सर. तसाच राग मला आला आणि मी सांगितलं भुवनेश्वरी मॅडमना की काही झालं तरी तुम्ही सरांची माफी मागा. नाही, तू शाळेसाठी तर करतेच आहेस अक्षरा, पण सगळ्या स्टाफसाठी, माझ्यासाठी खूप काय केलंस तू अजून. खरंच तुला कल्पना नाहीये की तू केवढं मोठं पुण्याईचं काम करतेस. त्यात विद्यार्थ्यांचं भलं आहे, स्टाफचं, त्यांच्या संसाराचं, सगळ्यांचंच भलं आहे. एक मात्र नक्की वाटतं मला अक्षरा की अशीच राहा तू बाळा. तुझ्यासारखे शिक्षक सगळ्या शाळांमध्ये असायला हवेत अक्षरा. बघ ना अक्षरा, म्हणजे हे असं सगळं पहिल्यांदा घडत आहे. सो काही बोलू नकोस. थँक्यू, जस्ट थँक्यू. अगं माझ्या अधिपतींनी आपल्याला आंदोलन करायला सांगितलं, आपण ते केलं, त्याप्रमाणे वागलो. भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. होऊन गेलं सगळं. मला वाटलं होतं की भुवनेश्वरी मॅडम काही शांत राहणार नाहीत, याच्या विरोधात काही ना काही ॲक्शन घेतीलच. पण नाही, हे पहिल्यांदा घडलं अक्षरा की आपण 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 भुवनेश्वरी मॅडमच्या विरुद्ध, म्हणजे त्यांच्या मताविरुद्ध, मनाविरुद्ध काहीतरी केलं आणि त्या गप्प बसल्या. सगळ्यांचं भलं झालं याच्यामध्ये. सो नथिंग, जस्ट थँक्यू. सर प्लीज थँक्यू वगैरे नका म्हणू. आपल्या शाळेसाठीच केलं मी आणि इथून पुढेही करत राहीन. माझं कर्तव्य आहे सर ते. आणि तुम्ही म्हटलात तसं मी एकटीनं काही नाही केलं ना, आपण सगळ्यांनी मिळून हे केलंय. अधिपतींची साथ होती म्हणून मी हे सगळं करू शकले. अगदी खरं आहे. आज जर का अधिपतींची साथ नसती ना, तर आपल्या मॅडमनी या शाळेला टाळत लावलं असतं. अधिपती आणि तू म्हणजे आपल्या शाळेचा कणा आहात. नाही, आपण असंच केलं पाहिजे. मी तर म्हणतो, केवळ आपली शाळा सोड, अन्य कुठल्याही शाळेमध्ये देखील असं काही घडत असेल तर आपण त्याही शाळा वाचवल्या पाहिजे, तिथेही अशी आंदोलनं उभी केलीच पाहिजे. अगदी खरं आहे सर. मुलांचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. मी नाही होऊ देणार ते कधीच. आता फक्त सर भुवनेश्वरी मॅडम कडून कागदपत्र येऊ दे, मग झालं. आपली शाळा कायमसाठी सेफ होईल सर. सेफ? खूप आनंदाची गोष्ट आहे. थांब जरा, गोपाळला पेढे आणायला सांगतो. गोपाळ असला पाहिजे जागेवर. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी घरी येणार नाही. कळू तर देता मला. तुम्ही शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली ती आधी मागे घ्या. शाळा बंद करू नका. माझी एक मागणी पूर्ण झाली, पण माझ्या पुढच्याही काही मागण्या आहेत. त्याबद्दल काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. सुनबाई, आज तुमचा दिवस आहे, उद्या आमचा असेल. आज जेवढं उडायचं तेवढं उड. पण एकदा का तुम्ही घरात आलात आणि आमचं लग्न झालं, मग बघा आम्ही काय करतो ते. आता अट घातले मोठ्या मालकानी, म्हणून तुम्हाला घरात परत आणण्यासाठी जे म्हणाल ते करू. मोठ्या मालकानी जर का अट घातली नसती तर जिंदगीत कवा तुम्हाला घरात घेतलं नसतं आम्ही. तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्हाला घरात परत एंट्री देतोय आम्ही. पण लक्षात ठेवा, घरातून बाहेर जाण्याची वेळ पण लवकरच आणू आम्ही. पण सध्या फोकस फक्त आमच्या लग्नावर करणार आम्ही. वकिलांशी बोलावंच लागल आता. ताई, हे घे, तुला जसा चहा लागतोय तसा करून आणलाय.
आम्ही धनाजीला सांगितलं होतं. अगं असू दे ताई, त्याला लई कामं आहेत म्हणून मी आज घेऊन आले बघ. हम्म. ताई एक विचारायचं होतं, विचारू? विचार विचार. चहाचं निमित्त काढून तू आमच्याशी काहीतरी बोलायचं आलीस, आम्हाला चांगलंच ठावय. जे काही मनात आहे ते विचार. सध्या घरात एकच विषय चालू आहे की ती मास्तरीन बाई. त्यांचं काय? म्हणजे मला असं विचारायचं होतं का तू गेलतीस नव, मग तुझ्या संकट का नाही आली ती? म्हणजे बघ की आपण तिघी जाऊन बी आपल्या तिघीं संकट बी नाही आली ती. म्हणजे नक्की तिच्या मनात काय आहे? आता काय करायचं, तिचे जाऊन पाय धरायचे का काय? त्यांनी त्यांच्या मागण्या ठेवल्यात आमच्या पुढं. कागदावर सगळं लिहून द्यायचं त्यासनी, म्हणजे आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. अशा काय मागण्या सांगितल्या तिनं? आणखीन काय मागण्या असतात त्यांच्या? सतत आपली एकच, शाळा एके शाळा, शाळा दोन्ही शाळा, शाळा त्रिक शाळा, शाळा शाळा शाळा. शाळाबद्दलच्या सगळ्या मागण्या मांडल्यात त्यांनी. काय? हेच की आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय मागं घ्यावा आणि भविष्यात पण कवाच शाळा बंद करणार नाही हे तिला लिहून द्यावं. म्हणजे ताई तू तिनं सांगितलेल्या मागण्या पूर्ण करणार आहेस? म्हणजे तू नक्की काय ठरवलेस ताई? वय आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणार.